डियर स्टुडंट, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मधला आज लेक्चर नंबर 3 आहे. यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आणि युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले. नेक्स्ट वन इज सेक्सुअल रिप्रोडक्शन. आज आपल्याला बघायचं आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, देन फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन बघण्या अगोदर हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन इज अ बाय पॅरेंटल. अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक्सप्लेन केलेलं होतं. बाय पॅरेंटल मीन्स बाय मीन्स टू, पॅरेंट्स मीन्स मेल अँड फिमेल, दोन्ही पण गरजेचे असतात, त्याला आपण बाय पॅरेंटल म्हणतो. अँड सेकंड वन, सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय टू मेथड. त्याच्यामध्ये दोन मेथड आहेत सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. फर्स्ट वन इज गॅमेट फॉर्मेशन अँड सेकंड वन इज फर्टिलायझेशन. लुक हिअर, देन गॅमेट फॉर्मेशन. व्हॉट इज गॅमेट फॉर्मेशन? गॅमेट मीन्स मेल गॅमेट इज अ स्पर्म, फिमेल गॅमेट इज अ एग सेल. डायग्राम दिसतात. गॅमेट फॉर्म कसे होतात? and these gametes are formed by meiosis, means they are in haploid. haploid and diploid माहिती आहे तुम्हाला, अगोदर एक्सप्लेन केलेले आपण प्रिव्हियस लेसन मध्ये. हॅप्लॉइड मीन्स n नंबर, डिप्लॉइड मीन्स 2n नंबर. मीन्स जेव्हा मिओसिस होतं तेव्हा क्रोमोझोम नंबर रिड्यूस टू हाफ होतो, 2n चा n होतो. हे मिओसिस थ्रू मीन्स दे आर हॅप्लॉइड. मीन्स मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट आर हॅप्लॉइड्स. हॅप्लॉइड. ओके, नेक्स्ट वन फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन माहित काय होतं? मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फ्यूज टुगेदर, दोन्ही एकत्र येतात, कंबाईन होतात, फ्यूज टुगेदर और युनाइट टुगेदर टू फॉर्म अ झायगोट. दिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आर यू गेटिंग? व्हेरी सिंपल. ओके, नेक्स्ट वन, we are going to study about the sexual reproduction in plant. Which part of the plant take part in sexual reproduction? माहिती आहे तुम्हाला कुठला पार्ट आहे जो सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो? तर मेन पार्ट आहे फ्लावर. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. फ्लावर हा सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो. मग त्यामध्ये कुठले पार्ट आहेत? फ्लावर हॅव्हिंग 4 मेन ओरल्स. त्याच्यामध्ये 4 ओरल्स आहेत, मीन्स पार्ट आहेत. फर्स्ट वन कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम असे त्याचे पार्ट आहेत. मग त्याच्यामध्ये परत आपण डिवाइड केलेले एसेन्शियल ओरल अँड ऍक्सेसरी ओरल. एसेन्शियल ओरल मीन्स एंड्रोशियम अँड गायनोशियम. ऍक्सेसरी ओरल मध्ये येतात कॅलिक्स अँड करोला. इथपर्यंत क्लिअर आहे? तर डायग्राम मध्ये पहा की हे कुठे कुठे असतात कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम. लुक ॲट द डायग्राम. डायग्राम मध्ये बघितलं बॉटम फ्लावरच्या खाली तुम्हाला दिसेल कॅलिक्स. अँड सेकंड वन करोला. करोला मध्ये व्हेरियस कलर, वेगवेगळे जे कलर्स असतात फ्लावर मध्ये, जे पाकळ्या म्हणतो आपण, ते वेगवेगळे कलरचे असतात, त्याला आपण करोला. नेक्स्ट वन तुम्हाला 4 दिसतात टोप्या घालून, 4 साईडला असे 4, दॅट आर एंड्रोशियम. एंड्रोशियम इज द मेल. अँड सेंटर मध्ये जो सिंगल दिसतो ते काय? गायनोशियम. गायनोशियम. ओके, हे फ्लावरचे पार्ट कुठे कुठे आहेत ते तुम्हाला कळलं असेल. ओके, आर यू गेटिंग? नेक्स्ट वन, आता यांचे फंक्शन्स काय आपल्याला फंक्शन बघायचंय. फर्स्ट वन कॅलिक्स. कॅलिक्स, द मेंबर ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड सेपेल. कॅलिक्सचे जे मेंबर आहेत त्याला सेपेल म्हणायचंय. आणि दे आर ग्रीन इन कलर. ते ग्रीन कलरचे असतात. ग्रीन कलर. ग्रीन कलर प्लांट मध्ये आला रे आला की आपण म्हणायचं दे टेक पार्ट इन फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये हेल्प करतात. पण हे जे आउटर ओरल आहेत कॅलिक्स अँड करोला, यांचं आणखी एक फंक्शन आहे, ते प्रोटेक्ट इनर ओरल. ते एसेन्शियल ओरलला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा करतात, एंड्रोशियम आणि गायनोशियमला. ओके, कॅलिक्सचं फंक्शन कळलं असेल. नेक्स्ट वन करोला. करोला, मेंबर ऑफ करोला आर कॉल्ड पेटल्स. त्याला काय म्हणायचंय? पेटल्स. रंगाचे पेटल्स असतात, व्हेरियस कलर. पेटल्स मध्ये व्हेरियस कलर असतात. कुठं रेड असतो, कुठे येल्लो असतो, आणखी बरेच काही असतात. ते तुम्ही बघून घ्या गार्डन मध्ये जाऊन फ्लावरचे कलर. ओके, आता नेक्स्ट आहे, आणि तो त्याचं फंक्शन काय असेल? फंक्शन काय असेल? इट प्रोटेक्ट इनर ओरल. इनर ओरलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. आणि काय आहे? तो अट्रॅक्ट करणं. फुलाकडे कोणी पण अट्रॅक्ट होतो. मग तसंच इन्सेक्ट सुद्धा अट्रॅक्ट होतात फुलांकडे, बिकॉज ऑफ दे आर फाउंड इन व्हेरियस कलर. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत, त्यामुळे काय करतात? इन्सेक्ट सुद्धा फ्लावरकडे अट्रॅक्ट होतात. क्लिअर? ओके, नेक्स्ट वन, आता आपल्याला मेन पार्ट स्टार्ट होतोय. First one is androsium. Androsium is the male reproductive part in a flower. Flower मधला male reproductive part आहे कोण? Androsium. Androsium, members of androsium are called stamen.
त्याला स्टेमन म्हणायचं. स्टेमन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट अँड अँथर. अँथर वर टोपी जे दिसते ते अँथर आणि खाली जो थ्रेड लाईक दिसतं तो फिलामेंट. अँथरचं अँथर अँड फिलामेंट. आणि त्याच अँथर मध्ये पोलन ग्रेन तयार होणार आहेत. मीन्स पोलन ग्रेन फॉर्म इनसाइड द अँथर. आणि तेच रिप्रोडक्शनला कारणीभूत आहेत. तेच रिप्रोडक्शन करण्यासाठी युजफुल आहेत. तेच गॅमेट्स फॉर्म करतात. कोण? पोलन ग्रेन. क्लिअर? ओके. नेक्स्ट विच वन? Gynoecium. Gynoecium is a female reproductive part in a flower. Members of gynoecium are called carpel. कार्पेल म्हणायचं. जो सेंटर मध्ये दिसतो, सेंटर मध्ये त्याची डायग्राम बघितला. बेसल ऑफ द gynoecium इज कॉल्ड ओव्हरी. ती ओव्हरी आहे. बेसल पार्ट म्हणजे बॉटमला आहे. ओव्हरी असे मटक्यासारखं दिसतं ओव्हरी. आणि वरची जो एक पार्ट आहे तो स्टाईल. आणि स्टाईल मारत त्याच्यावरती टोकाला जो आहे तो स्टिग्मा. Gynoecium consists of stigma, style and third is ovary. इथपर्यंत क्लिअर आहे? Are you understand? Okay. Next one. Style is halo. Style halo. Halo means आतमधून पोपल असते. पोपल असते. And ovary. Ovary कुठे? बॉटमला मटक्यासारखं दिसतो. Ovary contain one or more ovules. त्याच्यामध्ये ovules असतात. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल ovules असतात. And each ovules form a embryo sac. आणि त्या इच ओव्ह्यूल मध्ये, प्रत्येक ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रियो सॅक फॉर्म होतो. त्यासाठी आपल्याला बोर्डवर सेंटेन्स दिलेलं आहे. एम्ब्रियो सॅक फॉर्म इन इच ओव्ह्यूल बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस. मियोसिस थ्रू त्याच्यामध्ये असे ओव्ह्यूल्स पासून काय फॉर्म होणार आहे? एम्ब्रियो सॅक फॉर्म होणार आहे. इथं पण क्लिअर असेल तर एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ. आता एम्ब्रियो सॅक मध्ये परत काय आहे? इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 पोलार न्यूक्लियर. हे पुढे कामाला येणार आहेत. हॅप्लॉइड सेल जे दिले आपण ह्याच्यामध्ये सांगितले ना, एम्ब्रियो सॅक मध्ये जे एक सेल आहे आणि 2 पोलार न्यूक्लियर हेच फर्टिलायझेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय. तुम्हाला इथं पिक्चर्स दिलेले, डायग्राम दिलेले, तर डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल काय काय आहे डायग्राम मध्ये. ओके. नेक्स्ट वन मेन पार्ट. आता इथून स्टार्ट होतो पॉलिनेशन. पॉलिनेशन मीन्स व्हॉट? पॉलिनेशन सिंपल आहे. पॉलिनेशनची डिफाईन. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आता पोलन ग्रेन कुठे असतात? आता सांगितलेलं आहे अँड्रोसियम मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. त्याच्यावरची जी टोपी सांगितलं टोपीवरती अँथर असतात. अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन असतात. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन फॉर्म होतात. दॅट पोलन ग्रेन ट्रान्सफर. ते पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. कुठे ट्रान्सफर होतात? स्टिग्मावरती. स्टिग्मा कुठे आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा टॉप पोर्शन जो आहे दॅट इज स्टिग्मा. स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात. मग कसे ट्रान्सफर होतात? ऑटोमॅटिक जातात का? नाही. दॅट पोलन ग्रेन ट्रान्सफर बाय विंड, हवेमार्फत होऊ शकतात. और अदर एनिमल्स और इन्सेक्ट्स थ्रू ते तिथे जातात. म्हणजे कसं जातात? समजा इन्सेक्ट बसला, इन्सेक्टच्या पायाला लागतात. इन्सेक्ट बसल्यानंतर तोच बटरफ्लाय, समजा कन्सिडर करा बटरफ्लाय, तो बसलाय पोलन ग्रेनच्या तिथं अँथर वरती. मग त्याच्या पायाला ते लागलं. परत तो जर गेला स्टिग्माच्या तिथं जर पाय ठेवला तर तिथून पोलन ग्रेन कुठे इन्सर्ट होणार आहे? स्टिग्मावरती. अशा पद्धतीने ते ट्रान्सफर होतात. कळतंय? क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट बघू आपण. पॉलिनेशन कळलं. पॉलिनेशन मीन्स ओनली ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. इथंपर्यंत. आता नेक्स्ट, स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या टाइमला स्टिकी असतो. कोण? स्टिग्मा. स्टिग्मा स्टिकी असल्यामुळे त्याच्यावरती जो पोलन ग्रेन जाऊन बसलेले, कसा गेला तर सांगितलेला पोलन ग्रेन तर ड्यू टू स्टिकनेस तो काय होतो? जर्मिनेट होतो आणि तिथून एक पोलन ट्यूब फॉर्म करतो टुवर्ड्स द ओव्हरी और इम्ब्रियो. वरून एक पोलन ट्यूब फॉर्म होते इम्ब्रियो पर्यंत. इम्ब्रियो सॅक पर्यंत एक पोलन ट्यूब फॉर्म होते. त्याच पोलन ट्यूब मध्ये यांचा प्रवास स्टार्ट होतो. कुणाचा? पोलन ग्रेन. वरून 2. आता पोलन ग्रेन, एका पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट असतात. लक्षात ठेवायचंय. 1 पोलन ग्रेन कंटेन 2 मेल गॅमेट. एका पोलन ग्रेन मध्ये किती मेल गॅमेट असणार आहे? 2 मेल गॅमेट. मग ते पोलन ग्रेन तो इन्सर्ट होतो आतमध्ये, पोलन ट्यूब फॉर्म करतो आणि त्याची जर्नी तिथून स्टार्ट होते टुवर्ड्स द embryo sac. The pollen tube carried male gamete and reaches at the embryo sac. Point clear असेल. तर नेक्स्ट बघा आता काय काय होतं ह्याच्यामध्ये. पण आत्ताच बघितले पोलन ट्यूब झालेले. अँड नेक्स्ट वन, द टिप ऑफ द पोलन ट्यूब ब्रस्ट फुटते. अँड
2 मेल गॅमेट रिलीज, त्याच्यामधून 2 मेल गॅमेट रिलीज होतात. कुठे रिलीज होणार आहेत? इन द इम्ब्रिओ सॅक. इम्ब्रिओ सॅक मध्ये रिलीज होतात. आता पिक्चर मध्ये तुम्हाला क्लिअर कळणार नाही, पण पहा पिक्चर्स दिलेले आहेत आपल्या टेक्स्टबुक मधूनच पिक्चर आहे, डायग्राम आहे, त्यामुळे आता अंडरस्टँडिंग तर करावं लागणार आहे. इम्ब्रिओ सॅक मध्ये ते रिलीज झालेले आहेत किती? 2 मेल गॅमेट. 1 मेल गॅमेट युनाइट विथ एक सेल टू फॉर्म झायगोट. झायगोट फॉर्म झालेलं आहे. अगोदरचे जे गॅमेट्स असतात मेल आणि फिमेल गॅमेट हॅप्लॉइड असतात, पण झायगोट मध्ये हॅप्लॉइड हॅप्लॉइड कम टुगेदर टू फॉर्म अ डिप्लॉइड. म्हणजे झायगोट कसा असतो? डिप्लॉइड, म्हणजे 2n नंबर झायगोट फॉर्म होतो. अँड सेकंड मेल गॅमेट कंबाईन विथ 2 पोलार न्यूक्लिआय. त्याच्यामध्ये जो 2 पोलार न्यूक्लिआय त्याच्यासोबत कंबाईन होणार अँड टू फॉर्म एंडोस्पर्म. एंडोस्पर्म फॉर्म झाला. इथं क्लिअर असेल. आणि याच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन झालेलं आहे. डबल मीन्स 2 times. 1 झायगोट फॉर्मेशन, सेकंड एंडोस्पर्म. डबल फर्टिलायझेशन म्हणायचं का म्हणायचं? बिकॉज 2 न्यूक्लिआय इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस. क्लिअर असेल. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. नेक्स्ट वन इज जर्मिनेशन. आता जर्मिनेशन काय आहे? सिंपल आहे. जर्मिनेट म्हणजे काय? आपण फळ तयार झाला, त्याच्यामध्ये एकाचा आता मध्ये झायगोट पासून असा एक ओल सीड फॉर्म झाला. एम्ब्रिओ जो आहे त्याच्यापासून काय तयार झालं? फ्रुट्स तयार झाला. आपण ते खालन कुठेतरी टाकलं. टाकल्यानंतर काय होणार? त्यातले सीड्स सॉइल वरती पडणार आणि सॉइल मधून एखाद्या सीड्स पासून प्लांटलेट जर्मिनेट होतो. जर्मिनेट होतो. सिंपल आहे. जर्मिनेशन खूप काही अवघड नाहीये. डायग्राम दिसते जर्मिनेशनची. सीड आहे, सीड पासून एक प्लांटलेट तयार होतो, त्यालाच आपण जर्मिनेशन म्हणतो. ओके. रिप्रोडक्शन इन प्लांट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात, कधी डायग्राम दिली जाते आणि तुम्हाला लेबल करायचं आहे. कधी कधी 2 मार्क्ससाठी डायग्राम विथ लेबल, फ्लावरची डायग्राम करायची, लेबल करायचं आहे. आणि कधी कधी पॉलिनेशन मीन्स व्हॉट, ह्याच्यावर 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज जो टॉपिक बघितलेला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कीप इन माइंड दिस इज व्हेरी IMP. ओके, थँक यू सो मच फॉर वॉचिंग.